सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। शहापुरात भाजपाची तिरंगा रॅली, पांडुरंग बरोरांची नरेंद्र मोदींना विनंती। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते करून पाकिस्तानला चांगला धडा शिकविला। या निमित्ताने भारतीय सेनेच्या यशस्वी कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये देशप्रेम वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने आज भारतीय जनता पक्ष शहापूर शहर आणि ग्रामीणच्या वतीनं तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती। भारतीय लष्कराने पाकिस्तानला या मोहिमेत पदोपदी नमविल्याने संतप्त भारतीयांमध्ये निर्णायक हल्ल्याची भावना होती। तथापि अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे सीज फायरच्या घेतलेल्या निर्णयाने सरकार विरोधात नाराजी पसरली आहे। यानंतर भाजपने देशभर तिरंगा रॅली करण्याचे घोषित केल्याने शहापुरात आजची रॅली संपन्न झाली। भाजप मध्यवर्ती कार्यालय ते पंचायत समिती शिवतीर्थापर्यंत संपन्न झालेल्या या रॅलीत माजी आमदार पांडुरंग बरोरा, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, सुभाष हरड, निशिगंधा बोंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार ढोळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी देशमुख, जगन्नाथ खारीक, दत्ता डिंगोरे, कमलाकर घरत, मनोज पानसरे, दीपक बोंबे, विनोद कदम, रवींद्र हिरवा, प्रमोद बसवंत, राजदीप जामदार, सोशल मीडिया प्रमुख अतुल भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पहलगामवर जो पाकिस्तानी अतिरेक्याने हल्ला केला त्यामध्ये निरपराध 28 आपले भाऊबंधाचे त्या ठिकाणी प्राण गेला आणि आमच्या 28 महिला माता भगिनींचा त्या ठिकाणी कुंकू उजाडण्याचं काम या पाकिस्तानी अतिरेक्याने या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यावेळेस बाईट दिली, इसका करारा जवाब मिलेगा। त्यांनी स्वप्नात सुद्धा ज्यांनी कल्पना केली नसेल अशा प्रकारचा त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी होईल। आणि येत्या 13 दिवसात देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी स्थलसेना, वायुसेना आणि जलसेना या तिन्ही दलांना फ्री हँड सूट दिली आणि पाकिस्तानचा 7 मे रोजी त्या ठिकाणी अतिरेक्याचे जे स्थळ होते ते उद्ध्वस्त केले। त्यामध्ये 100पेक्षा अधिकचे अतिरेकी या ठिकाणी मारण्याचं काम आपल्या भारतीय सेनेने सैनिकांनी या ठिकाणी केलं। त्याचबरोबर पाकिस्तानचे जे 11 एअरबेस होते की त्या ठिकाणून ते ड्रोनने हल्ला करत होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सेनेने केले। आणि म्हणून भारतीय सेनाप्रती त्यांना नतमस्तक होण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांची स्फूर्ती वाढवण्यासाठी आज ही तिरंगा आणि सिंदूर रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि आमच्या पंतप्रधानांना या ठिकाणी विनंती आम्ही करतो या रॅलीच्या माध्यमातून की जर पुन्हा यांनी हल्ला केला तर पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घ्यावी। सर्व भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत, भारतीय सेनेच्या बरोबर आहोत।